Hi guys, it's Kadambari aka A Chashmish. सो उद्या आहे जन्माष्टमी ना, उद्या जन्माष्टमी आहे आणि आमची फुल एकदम मस्त तयारी चालू आहे. इथे मम्मीने फुल स्कूलचे दिवस आठवलेत का हे मी तुम्हाला सांगते. सो हे असं आम्ही बॅकड्रॉप असं छानपैकी बनवतोय. मम्मी हे प्लीज सांग ना काय. ह्याला प्रभावळ म्हणतात. जी मंदिराच्या अगं ते पडेल सगळं सेटअप केलंय ते. ते आता चिपकवायचे सगळं. हा, हा. चिपकवायचे सगळं. काय म्हणतात? प्रभावळ प्रभावळ. देवा म्हणजे आता समजा तुम्ही पुढे देवाचं असेल आणि पाठवून जर तुम्हाला काही डेकोरेशन करायचं असेल तर त्याला प्रभावळ किंवा आरस म्हणजे आपल्या लँग्वेज मध्ये बॅकड्रॉप. अच्छा. सो बेसिकली इट्स अ बॅकड्रॉप. म्हणजे असं छानपैकी उद्या आम्ही इथे असं सेटअप करणार आहे देवाच्याच इथे असं खाली. सो म्हणजे ते समजेल तुम्हाला थोड्या वेळात. दॅट इज टुमॉरो, बट तुमच्यासाठी थोड्या वेळातच असेल ते. ऍक्च्युली चांगलं वाटतं ताजमहल एकदम फुल. ताजमहल नाही हे, म्हणजे हे मला बघून तर ते शिर्डीचं साईबाबांचं ते हा ते सोन्याचं बनलंय ना ते आठवलं ऍक्च्युअली मध्ये. मी एवढं काढलंय हे मला सांग. आणि इथे सिल्वरचे हा बिकॉज कसं आहे ना, इकडे पूर्ण तू सिल्वर केलं आणि तू काचा लावल्यास तर असं वाटेल हा ते काचाच वाटतील. आणि मग इथे गोल्डन का बोलते बिकॉज तू हे पूर्ण गोल्डन केलं आणि हे आतमध्ये एक्झॅक्टली म्हणून. आणि हे आतमध्ये तू असं काचासारखं जे पण काय आहे लेस ते तू काचांसारखं लावलंय मग ते सूट होईल ते. मग ह्याच्यात सिल्वर टाक आणि इथे गोल्डन कर. असं बोलतो चालेल. चमकी टाकली आणि ऐका ना हे ह्याच्यावर असं चिपकेल का? पहिले ते चिटकवून घे सगळं आणि त्याच्या मग बाजूला जेवढं. पण आता आपल्याला आयडिया कशाला पाहिजे माहितीये का की बाकीचे पण उरतंय ते सामान मग ते थोडं ऍडजस्ट करायला म्हणजे कसं करणार ऍडजस्ट. आता हे सगळं लावून झालं ना, चिटकवून झालं की मग काठीने फेविकॉल लाव सगळ्या बाजूने आणि मग त्याच्यावर चमकी टाक. काठीने नाही तर कापसाने नाही तर कशाने तरी लाव, म्हणजे ते काचांना नाही लागला पाहिजे फेविकॉल. अरे काचांनाच तर लावून लावणार ना असं आपण. हा मग ते सगळं लावून झालं परत तुला चमकी लावायची आहे ना. तर मी काय म्हणते माझं म्हणणं असं आहे की पहिलं पूर्ण पानाला चमकी टाकून घ्यायची त्याच्यावर नाही राहणार. लावू शकतो का नाही असा माझा प्रश्न नाही आहे. नाही राहणार. का आधी पहिला काचा लावायचा शोधूय ती. अरे 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 देवप्पा देवप्पा शोधू देवप्पा देवप्पा इकडे 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 असे देवप्पा असते असे नमस्कार. दुपारपासून आम्ही हे बनवतोय ये इकडे. आणि आमचा शिरो एका शब्दाने भुंकला नाहीये. हो एका शब्दाने. दुसरे कुठले डॉगी असते ना वाट लावली असती या गोष्टीची, पण आमचा शिरो एकदम खूप चांगला गुणी बाळ आहे ते आमचं गुणी बाळ आहे. शांत आहे आमचा शांत डॉगी. आहे बेटा. दाखव. मस्त. आता याच्या बाजूला गोल्डन येईल ना अजून छान वाटेल. ते निघेल का आता? आणि आमच्या वहिनीने ते कार्यक्रम. कार्यक्रम गोंधळ एक नंबर. आता हे खाली असं करायला लागेल. आता आमचे आता खाली नंतर करूया. नाही येणार ते सो दिस इज सो फार सो गुड. दिस इज लुकिंग लाईक दिस. एक असं एक्सपेरिमेंट करून बघितलं सो इट्स लुकिंग बेटर. अजून थोडं अजून मध्ये पण त्याचा काचा बिचा लावणार आहे आम्ही. हे थांबावं लागतं ग. सो द मिरर वर्क इज ऑलमोस्ट डन. आता थोडी चमकी स्पार्कल वालं काम बाकी आहे. मी तो थक गई भाई काचा लावून. सकाळपासून बसलोय आम्ही. 3:30 मी म्हणजे मम्मी आम्ही तर आता जॉईन झालं बिकॉज सगळं म्हणजे ऑफिस वर्क वगैरे आजूबाजूचं काम करून ते बसलोय. अजून होत नाही. नेक्स्ट जन्माष्टमी तक हो जाएगा. कम से कम 30 साल तो दे रे बाबा. पूरा चमकी हो गई यार. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 5:45. मी 5:30लाच उठून डायरेक्ट लॅपटॉप उघडून लॉग इन करते. आज आहे जन्माष्टमी आणि इंडिपेंडन्स डे ॲज वेल.
सो विश यू हॅपी जन्माष्टमी अँड हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि let me give you an update on the background. So this is how it turned out. इतकं मस्त बनवलं आहे. मम्मी आणि वहिनीने रात्री म्हणजे मी तर झोपायला गेली बिकॉज मला सकाळी लॉग इन करायचं असतं. दिस इज हाऊ इट टर्न आउट. सो प्रिटी. हो ऑलमोस्ट 7:15 झाले असतील आणि आय एम डन विथ माय ब्लू टी अँड ड्राई फ्रूट्स अँड एव्हरीथिंग. थोडा सेहत का ध्यान रखते हुए. रोज मला झोप येते या टाईमला बट आज मला येत नाही आहे. मे बी बिकॉज मी काल ऑन टाईम झोपली असेल अँड एव्हरीथिंग इज गोईंग गुड नाव. असंच मेंटेन करीन मी. ॲक्च्युली काल जिमला पण नाही गेली मी टू बी व्हेरी ऑनेस्ट. आज जाईन जर वेळ भेटला तर बिकॉज जन्माष्टमी आहे तर मे बी बाहेर जाण्याचा प्लॅन बनेल. बिकॉज ॲज यू ऑल नो माझी वहिनी इज गुजराती अँड वी डू समथिंग मॅसिवली बिग ऑन दिस पर्टिक्युलर डे. सो माझे ऑफिस झाल्याच्या नंतर मी डायरेक्ट झोपली आणि मला खूप झोप येत होती बट ऑब्वियस 5:30ला उठून मी लॉग इन करते तर थोडी झोप पाहिजे भाई मला. तर एव्हरीथिंग इज सेट. मी तुम्हाला ते जे देवाचं मस्त असं आम्ही सजवलं आहे तेही दाखवते. त्याच्या आधी मी सजते आणि पटकन तुम्हाला दर्शन करून देते. सो मी फायनली रेडी झाली एकदम फुल राधावाली वाईब्स बिकॉज मला एक रील पण शूट करायची होती आणि बट ऑब्वियस कृष्ण देव भगवानसाठी पण मी तयार झाली आहे. काय प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला एकदम जे माझ्या आई आणि माझ्या वहिनीने जे सजवलं आहे ते दाखवते. सो आता जस्ट कृष्ण भगवानला आम्ही स्नान घातली आणि आता मग आम्ही मस्त त्यांना असे छान त्यांचे छोटे छोटे वस्त्र त्यांना घालणार आणि मग मी तुम्हाला दाखवते. देन इट विल बी लुक सो प्रिटी. तर कानाचे स्नान करून झाल्याच्या नंतर माझ्या वहिनीने कानाला छान असे छोटे छोटे कपडे घातले आणि पाळण्यात ठेवलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी गरबा असं खेळलो आणि मी तर एव्हर रेडी असते गरबा किंवा काही डान्स करण्यासाठी. खूप मजा आली आम्हाला. सो वी इन्व्हायटेड आवर बिल्डिंग फ्रेंड्स. दॅट इज आवर बिल्डिंग नेबर्स. से हाय. हॅलो बोलो टू माय सबस्क्राइबर्स. हाय. कितना टोटल दिखा रहा है? 890. These are busy talking about something. So हम 12 बजे झूला झुलाने वाले हैं. क्यों? क्योंकि नंद महोत्सव करेंगे, झूला झुलाएंगे. अभी हमने गरबा खेला, उसके बाद फिर हमारा प्लान है कि 12 बजे जन्माष्टमी के लिए हवेली जाएंगे. So after winding up this हम जाएंगे हवेली को. हवेली मतलब मंदिर. बेसिकली हम लोग में ठाकुर जी. हवेली को, ठाकुर जी के मंदिर को हवेली को. ठाकुर जी इन द सेंस कृष्ण. और उसके बाद 12 बजने के बाद पापा को भी बर्थडे है तो दो बार जश्न Celebration. मनाएंगे. सेलिब्रेशन होगा. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर पापा. हैप्पी बर्थडे. अँड आफ्टर सेलिब्रेटिंग माय फादर्स बर्थडे आम्ही निघालो हवेलीसाठी. दॅट इज वाशीला विच इज अ मंदिर ऑफ श्रीनाथजी अँड कृष्ण भगवान. तिथे आम्ही लाईनीत लागलो आणि हळूहळू आम्हाला आशीर्वादही भेटले आणि खूप मस्त मस्त तिथे भजन वगैरे होत होतं. आय वॉज फिलिंग लाईक आय शुड डान्स ओव्हर देअर बट देन कोण डान्स करत नव्हतं तर मी गपचूप आपली लाईनमध्ये पुढे पुढे जात होती. अँड इट वॉज व्हेरी 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 पॉझिटिव्ह ओव्हर देअर. मला खूप आवडतं हवेलीला जायला. मला आधी हा कन्सेप्ट माहीतच नव्हता हवेली म्हणजे काय असतं. बट देन माझ्या वहिनीने मला हे समजवलं होतं.
भजन ऐकायची तर अजून खूप इच्छा होत होती, बट देन लेट झालेलं, सो आम्ही प्रसाद घेतला आणि डायरेक्ट रवाना झालो. सो गाईज दर्शन घेऊन झाले छानपैकी. इतकी झोप येत होती, बट हवेलीला येऊन सगळी झोप उडाली आहे माझी फुल ऑन. आणि मला लेजिट तिकडे डान्स करायची जाम इच्छा होत होती. तिथे नाचू शकतो, बट फॉर सम रीजन्स बट नहीं जम पाया. इट्स फाईन, इट्स ओके. 2 दिवस भरपूर गरबा केलं अँड आय एम व्हेरी 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 मच हॅपी नाव. So it's an end to my vlog. So all you know what you have to do. Please like, share, comment and subscribe to my channel and press bell icon. असेच खूप मस्त मस्त व्लॉग्स मैं घेऊन येत रहें. बस सपोर्ट करो और कुछ नहीं चाहिए, बिकॉज वो फ्री है एंड मैं पैसे तो नहीं मांग रही हूँ, तो एटलीस्ट सपोर्ट तो दे ही सकते हो. एंड लव यू ऑल. बाय.